जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी, पाहूया सविस्तर। नांदेडच्या किनवट तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। सध्या हरभरा, गहू, मका, ज्वारी आणि हळद या पिकांची काढणी सुरू असताना अचानक बदललेल्या हवामानामुळे हातात तोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असून अनेक शेतकऱ्यांनी काढणीला सुरुवात केली आहे। काही ठिकाणी हरभरा व गहू काढून शेतात वाळवण्यासाठी ठेवण्यात आले आहेत, तर मका व ज्वारी कापणीच्या प्रक्रियेत आहेत। अशा परिस्थितीत पावसाची सर आली तर शेतातच पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। विशेषतः हरभरा व गव्हाच्या कणसांना ओल लागल्यास दर्जा घसरतो आणि बाजारभावात मोठी घट येते। निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी वादळी वारा, कधी गारपिटीसह अवकाळी पाऊस, तर कधी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या घटना सातत्याने घडत आहेत। यापूर्वीही अवकाळी पावसामुळे अनेक भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। काही ठिकाणी वीज कोसळून मानवी जीवितहानीच्या घटनाही समोर आल्या आहेत। त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा फटका केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता मानवी जीवनावरही होत असल्याचे दिसून येत आहे। सध्या ढगाळ वातावरण कायम राहिल्यास काढणीच्या कामात अडथळे निर्माण होऊन शेतकऱ्यांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे। मजूर उपलब्धता, यंत्रसामग्रीचे नियोजन आणि पिके सुरक्षित साठवण्याची धावपळ सुरू झाली आहे। दरम्यान प्रशासनाने हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात, तसेच नुकसान झाल्यास तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। ब्युरो रिपोर्ट, जी के न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।